नमस्कार सर्वांना, मी मृदुला पाटील तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आलू दम बिर्याणी बनवणार आहोत. तर चला तर सर्वात प्रथम मी कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये कांदा घातला आहे. तो कांदा आपल्याला छान तळून घ्यायचा आहे. आपला कांदा छान रेड ब्राऊन होईपर्यंत आपण आलू मॅरिनेट करून घेऊया. या ठिकाणी मी आलू घेतला आहे आणि त्यामध्ये दही घातलं आहे. आपण आपल्या चवीप्रमाणे हवं तेवढं दही घालू शकतो. त्यानंतर मी त्यात 1 चमचा लसणाची तिखट घातले आणि नंतर 1 चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ बाजूला मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला आपला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. आपला कांदाही छान रेड ब्राऊन झालेला आहे. मी इथे कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घेतलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि काही खडे मसाले घातले आणि नंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला 2 वाटी तांदूळ घातला आहे. हा तांदूळ आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचा आहे. मग अर्धवट शिजवलेला तांदूळ आपल्याला छान बाजूला काढून ठेवायचा आहे, मोकळा करून घ्यायचा आहे हाताने. त्यानंतर मी एका कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यात 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि आपला मॅरिनेट केलेला आलू घातला आणि वरून शाही बिर्याणी मसाला घातला आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला आलू व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आपला आलू छान शिजला आहे. त्यानंतर आपण त्यात थोडासा तळलेला कांदा घालायचा आहे आणि आपला अर्धवट शिजवलेला भात घालून 1 शिट्टी घ्यायची आहे आणि मग उरलेला कांदा त्यावर घालायचा आहे आणि आपली आलू दम बिर्याणी छान तयार आहे.